हाय मित्रांनो, हॅलो, श्री स्वामी समर्थ. क्लिनिंग थोडी भाजी का क्लिनिंग करणार आहे. थोडीशी तुमच्यासोबत ती थोडीशी क्लिप शेअर करते आणि बाकी मग नंतर तुम्हाला दाखवते. कारण आता बघायचं सकाळी 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 खूप कामं असते, तुम्हालाही माहिती आहे. बाकी खूप कामही आवरायची असते, मग सगळं नाही होऊ शकत, शेअर करू शकत मी, कारण माझं बाळ पण लहान आहे. त्यामुळे मी थोडीशी क्लिनिंग शेअर करते आणि बाकी मग मी तुम्हाला नंतर दाखवते. तर बेसिक नसल्यामुळं बेसिक नसल्यामुळं ना थोडीशी खूप परेशानी होते, पण तरी ठीक आहे, आम्ही आता ॲडजस्ट करतो. कारण सवय झालेली ना आता. कारण आमचं हे ना वेल टाईप नाही आहे, म्हणजे जसं स्टँडर्ड असं किचन असतं ना आजचे कसे किचन स्टँडर्ड आहे छान, तसं नाही आहे आमचं, पण छान आहे. आपलं घर कसं आहे असं, पण आपल्याला आपलं घर कसं आहे तसं आपल्याला आवडतंच. ठीक आहे मित्रांनो, नंतर फायनल लुक मी तुम्हाला नंतर दाखवते. तोपर्यंत बाय. इथे इडलीचं भिजू घातले, ती इडली आता आता करायचंच आहे. इकडे भात वरण डाळ तांदूळ ठेवलेच, भात वरण करायचं, कुकर लावायचं आहे. आता मी असं काहीतरी गॅसची मी अशी पूजा करते, दररोजच मी अशी पूजा करते. व्हिडिओसाठी असं काही वेगळं काही केलं नाही आहे, कारण जर असं आपण छान निर्मळ काही केलं तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं, छान वाटतं. आणि स्वयंपाकासाठी स्वयंपाक करायचा असतो तर ते तर आपल्याला निर्मळ ठेवायलाच हवं आहे, तरच अन्नपूर्णाही प्रसन्न होईल आपल्यावर. ते तर सगळ्यात मेन आहे, किचनचा कट्टा. हे असं काहीतरी आमचं छोटंसं साधं सिंपल असं आमचं किचन आहे. हे माझा मुलगा आहे. तर बघा मित्रांनो, कसं वाटतंय ते सांगा. चला मित्रांनो, आता तुम्हाला मी इडली करत करत तुमच्याशी बोलते.
सांगू का मित्रांनो, आज खरंच इडलीचा बेत केलेला आहे. आणि खरं सांगा तुमच्यासाठी मी बेत केलेला आहे. नक्की या तुम्ही इडली खायला. कारण तुम्ही पण कंटाळला असताल ना, दररोज ह्याचे त्याचे खूप जण खूप काही काही बघून म्हणून तुम्ही थकला असता, कंटाळा आला असता. तुम्हाला वेगळं काहीतरी हवं असेल ना, म्हणून मला चला मित्रांसाठी आपण काहीतरी करू. बघू आता काय. मला तर खरं सांगते, स्वयंपाकामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता पहिला. माझी आई स्वयंपाक म्हणजे करत होत्या ना त्याच्यामुळे मी कधीच माझा इंटरेस्ट नव्हता किचनमध्ये यावं, काही करावं, असं कधीच माझं झालं नाही. मला बाकी इतर तर खूप आवड होती की घर ऑर्गनाईज करणं, नीट नेटकं ठेवणं, बाकी नवीन नवीन काही बाहेर शिकणं, स्वयंपाक सोडून बाकी सगळं करण्याचा इंटरेस्ट होता. पण स्वयंपाकामध्ये कधीच माझं मन कधीच इकडे आलं नाही. माझी एक चुलत भावाची बायको असायची, वहिनी म्हणून. तर आई सांगायची त्यांना की हिला आलं काही शिकव करू असं म्हणायची. पण ना मित्रांनो, मी तर त्या वहिनी मला म्हणायच्या की छकुली वरून फोडणी टाका, असं काही करा. पण त्यांना म्हणायची आत्ता येते वहिनी, आणि मी जायचीच नाही. आणि माझी आई पुन्हा तिला विचारायची स्वाते काय झालं, तर वहिनी म्हणजे मी छकुलीला सांगितलं तर मी छकुली आत्ता येते म्हणतात काकू, आणि ती येतच नाही, त्या येतच नाहीत पुन्हा. इडलीसाठी पाणी आधी गरम होऊ द्यावं लागते का आई? असं काही आहे. कितीही जरी मुलीला कंटाळा झाला असला स्वयंपाकात, तर शेवटी मुलीला त्यात जावंच लागतं. इंटरेस्ट असो या नसो, पण शेवटी मुलीला तिथं चॉईस नाही. बाकी कुठेही तुम्हाला चॉईस मिळेल. स्वतःपुरतं तरी आलंच पाहिजे. मुलींना तिथून सुटका नसती. तुम्ही कितीही म्हणा मला इंटरेस्ट नाही, अशा खूप मुली असतील, पण कितीही जरी म्हणलात ना, तर शेवटी तिथं जावंच लागतं. तिथून सुटका तुम्ही जॉब करा, काही करा, पण हे करा आणि मग ते करा, असं ते आहे. मित्रांनो प्लीज हसू नका जर नाही जमली तर. चला मित्रांनो, तुम्हाला इडली झाल्यानंतर भेटते. बाय. जमली का नाही जमली इडली कमेंटमध्ये सांगा. बघा अशा प्रकारे मी इडली केली आहे. तर तुम्ही ठरवा आता काय ते.